Welcome to session 18. Geometrical meaning of scalar triple product. Meaning आहे, it denotes the volume of a parallelepiped. कधी? if A bar, B bar, C bar denotes coterminous edges of a parallelepiped, then volume equal to box product. How? हा व्हॉल्यूम दाखवतो कसा? तर बघा, एक पॅरालेलो पाईपची फिगर. पॅरालेलो पाईप म्हणजे पॅरालेलोग्राम. ही एक पॅरालेलोग्रामची फिगर आहे. एम आय करेक्ट? ओके. हा पहिला पॅरालेलोग्राम. याच्या हाफवरती दुसरा पॅरालेलोग्राम काढा. अगेन जॉइन देम. ओके. Then join the corners, and such a figure we call it as a parallelogram. हा फिक्स पॉइंट आहे. मग याच्यापासून तुम्हाला 3 वेक्टर बघायला मिळतील. कोणता? ओ ए हा वेक्टर आहे समजा ए बार. ओ बी हा वेक्टर आहे बी बार. ओ सी हा वेक्टर आहे सी बार. ओके. आणि हा पॉइंट आहे समजा डी. हा बेस कसा आहे बघा? पॅरालेलोग्राम आहे. ज्याचा बेस पॅरालेलोग्राम आहे असा फिगर. आपला डब्बा आहे तो प्रेस केल्यानंतर जसा दिसतो तो हा पॅरालेलोपाइप्ड आहे. मग याच्यात काय केला मी? लेट ओ ए बार म्हणजेच ए बार, ओ बी बार, बी बार, ओ सी बार, सी बार डिनोट्स कॉन्करंट. नवीन वर्ड वापरला बघा. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंटमधून जाणाऱ्या एजेस ऑफ अ parallelopipe. Am I correct? And therefore याचा बेस आहे ते काढून घेऊ. एरिया ऑफ बेस पॅरालेलोग्राम ओ बी डी सी. जर दोन ॲडजस्टंट साईड माहिती असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय दाखवतो? हा तुमचा एरिया दाखवतो. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ही माहिती आहे. मग मॉड ऑफ बी बार क्रॉस सी बार मिळाला. आता राहिला हाईटचा प्रश्न. हाईटसाठी काय केला? ड्रॉ ए एन. काय केलं आपण? ड्रॉ ए एन परपेंडिक्युलर टू बेस पॅरालेलोग्राम. ओके. मग ए एनला आणखी एक वेक्टर पॅरलल आहे. हा बी बार क्रॉस सी बार पण काय आहे? या प्लेनलाच, बेसलाच, दोघांच्या प्लेनला काय आहे? परपेंडिक्युलर असतो तोही. एन कॅप त्याला आपण म्हणतो. ओके. अँड देअरफॉर ए एन पॅरलल टू व्हेक्टर बी बार क्रॉस सी बार म्हणजेच एन कॅप. अँड देअरफॉर आपल्याला ए एन काढायचं आहे. हाईट पाहिजे आहे. मग ए एनला आपण काय म्हणणार माहिती आहे? प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन या डायरेक्शनचा वेक्टर. ए एनच्या डायरेक्शनचा वेक्टर काय आहे? बी बार क्रॉस सी बार. ए एन काय आहे? आणि हा पण कसा आहे? या प्लेनला दोघांच्या परपेंडिक्युलर आहे. हा पण दोघांना परपेंडिक्युलर आहे. दोघं पॅरलल आहेत. आणि प्रोजेक्शन काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे ना? ज्याच्यावर प्रोजेक्शन काढायचं त्याच्याशीच डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाईड करायचं. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके. तुम्हाला बेस मिळाला, तुम्हाला हाईट मिळाली. अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ
parallelopipe equal to base area into height. ओके, बेस एरिया. मग बेस एरिया काय आहे बघा, आपल्याकडे जागा नाही, आपण वरती घेऊया. इक्वल टू बेस एरिया बघा, मॉड ऑफ बी बार क्रॉस सी बार इंटू हाईट ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. हा तुमचा फॉर्म्युला आहे. कॅन्सल्ड. काय राहिला, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार म्हणजेच बॉक्स प्रॉडक्ट. आणि हा झाला तुमचा आन्सर. ओके, व्हॉल्यूम ऑफ अ पॅरालेलोपाइप, व्हॉल्यूम ऑफ अ टेट्राहेड्रॉन. सेकंड कन्सेप्ट यातलाच. ओके, आता हा टेट्राहेड्रॉन म्हणजे प्रिझम सारखी फिगर. ओके, प्रिझम सारखी फिगर म्हणजे ज्याचा बेस ट्रायंग्युलर आहे असली फिगर. हा टाईपचा फिगर, हा तुमचा टाईप आहे ओ किंवा ए. हा ओ, हा बी आणि हा ओ बी सी, ज्याचा बेस ट्रायंग्युलर आहे तो. ओके, मग ही बाजू आहे तुमची बी बार, ही बाजू आहे तुमची सी बार आणि हा आहे तुमचा ए बार आणि हा तुमचा टेट्राहेड्रॉन. या फिगरला आपण टेट्राहेड्रॉन म्हणतो. कसा मिळतो माहिती आहे टेट्राहेड्रॉन? हा पॅरालेलोपाइप हा डायगोनली काय करायचा, कट करायचा. असा डायगोनली जर कट केला तर तुम्हाला दोन समान भाग मिळतात. असे दोन समान भाग मिळतील आणि ह्या समान भागाचे 3 इक्वल पार्ट्स करायचे. 3 इक्वल पार्ट्स करायचे. समजा असा एखादा हा पार्ट असेल, दुसरा हा पार्ट असेल आणि तिसरा, असे समान 3 भाग करायचे. तुम्हाला त्यातल्या प्रत्येक भागाला म्हणतात टेट्राहेड्रॉन. म्हणजे एका पॅरालेलोपाइप पासून 6 टेट्राहेड्रॉन मिळतात. ओके, तर ती फिगर अशी आहे. याचा बेस ट्रायंग्युलर आहे. मग याचा बेस ट्रायंग्युलर आहे, ही बी बार आहे, सी बार आहे. तर या बेसचा, हा जो बेस आहे याचा एरिया ऑफ ट्रायंगल ओ बी सी काय फॉर्म्युला, 1/2 इंटू ओ बी क्रॉस ओ सी. दोन्ही बाजू माहिती आहेत. इफ ॲडजसंट साइड्स आर नोन देन दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ अ ट्रायंगल. ओके, अशा किती बाजू आहेत, 3 बाजू आहे. नंतर हाईट आहे. हाईटसाठी काय केलं आपण, परपेंडिक्युलर टाकला पुन्हा बेसवरती ए एन आणि त्याच वेळेला हा काय आहे माहिती आहे, बी बार क्रॉस सी बार आहे. नंतर काय केला, ड्रॉ ए एन परपेंडिक्युलर टू बेस ट्रायंगल. बेस ट्रायंगलवरती परपेंडिक्युलर टाकला अँड देअरफॉर ए एन इज पॅरलल टू बी बार क्रॉस सी बार. आणि म्हणून ए एनला काय म्हणतो आपण, पुन्हा तोच कन्सेप्ट, ए एन इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ, ए एन इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ काय आहे, कुणाचं प्रोजेक्शन आहे, ए एन इक्वल टू प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन ए एनच्या डायरेक्शनचा वेक्टर हा आहे. आणि म्हणून याचा फॉर्म्युला पुन्हा तोच आहे, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार क्रॉस सी बार. हा तुमचा बेस एरिया मिळाला, ही तुमची हाईट मिळाली. आणि म्हणून व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन, ट्रायंगल आहे, व्हॅल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन इक्वल टू 1/3 ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल OBC इंटू हाईट
an, and that is equal to 1/3 into 1/2 mod of b bar cross c bar into a bar dot b bar cross c bar upon magnitude of b bar cross c bar, and that is equal to 1/6 times box product. Again, OA, OB and OC are coterminous edges. OA, OB, OC are coterminous edges, व्हॅल्यूम ऑफ अ टेट्राहेड्रॉन. म्हणजे व्हॅल्यूम ऑफ अ पॅरलेलो पाईप असेल तर बॉक्स प्रॉडक्ट आणि टेट्राहेड्रॉन असेल तर 1/6 बॉक्स प्रॉडक्ट. इफ A, B, C, D are 4 points such that AB, AC, AD coterminous or concurrent, कुठलाही वर्ड चालेल, edges, then volume of parallelopipe equal to box product AB, AC, AD जेव्हा पॉईंट्स दिला जाईल तेव्हा. आणि जर हेच व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन असेल तर फक्त काय करायचं, 1/6 AB, AC, AD क्युबिक युनिट्स. ओके, दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. बघूया याच्यावरचे एक्झाम्पल्स. फर्स्ट प्रॉब्लेम, इफ द वेक्टर्स 3i + 5k, second 4i + 2j - 3k and 3i + j + 4k are coterminous edges of the parallelopipe, find the volume of the parallelopipe. Okay, but call it as a let a bar which is equal to 3i, is j here? No, 0j plus 5k. b bar 4i plus 2j minus 3k and c bar 3i plus j plus 4k denotes coterminous edges of parallelopipe, and therefore volume equal to काय formula, box product means value of determinant A 305, B 42 minus 3, C 314, and which is equal to 3 into 8 minus minus plus 3 minus 0 plus 5 into 4 minus 6, which is equal to 33 minus 10 equal to, yes, what is your answer? 23. व्हॉल्यूम आहे, मग युनिट काय देणार, व्हॅल्यू म्हटल्यावर क्युबिक युनिट्स. संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, 2 मार्कासाठी येऊ शकतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ ए बी सी डी आर 111, 213, 322, 334 respectively, then find the volume of the parallelopipe with AB, AC and AD as concurrent edges. आपण नोट लिहून घेतली होती, त्याच्यावरची प्रॉब्लेम आहे. मग आता पॉईंट दिले, पहिल्यांदा त्यांची पोझिशन वेक्टर घ्या. पहिल्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टर ए बार I plus J plus K, B bar 2I plus J plus 3K, C bar 3I plus 2J plus 2K and D bar which is equal to 3I
प्लस 3J प्लस 4K हे काय आहेत? बी पोझिशन व्हेक्टर्स ऑफ गिव्हन पॉइंट्स A, B, C and D रिस्पेक्टिवली. एम आय करेक्ट? जर हे दिलेल्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स आहे तर देअरफॉर कोणकोणत्या कॉन्करंट एजेस आहे? ए बी. मग ए बी बारचा वेक्टर काढा. बी बार मायनस ए बार. बी बार मायनस ए बार 2i मायनस आय. आय जे मायनस जे 0j 3k मायनस k 2k. ए बी बार. ए सी बार. सी बार मायनस ए बार दुसरी. ए सी बार. सी बार मायनस ए बार 3 मायनस आय 2i 2j मायनस जे जे 2k मायनस k k. ए सी बार अँड ए डी बार. डी बार मायनस ए बार 3i मायनस आय 3j मायनस जे 4k मायनस k 3k. या काय झाल्या माहिती आहे ना? को टर्मिनस एजेस झाल्या. अँड देअरफॉर व्हॉल्यूम इक्वल टू बॉक्स प्रॉडक्ट ए बी ए सी ए डी विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ए बी 1 0 2 2 1 1 2 2 3 and calculate it. 1 into 3 minus 2 minus 0 plus 0 into something 0 2 into 4 minus 2 which is equal to 1 plus 4 minus 2 2 2 4 which is equal to 5 युनिट काय देणार? क्यूबिक युनिट्स. 5 क्यूबिक युनिट्स. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. सी नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन whose vertices are A -1 to 3, B 3 -2 1, C 2 1 3. This is 2 1 3 and D -1 -2 -4. टेट्राहेड्रॉन आहे. मग आपण काय करू? त्यांचे पोझिशन वेक्टर मानून घेऊ. लेट ए बार मायनस आय प्लस 2j प्लस 3k. बी बार 3i माइनस 2j प्लस k. सी बार 2i प्लस j प्लस 3k and d बार माइनस i माइनस 2j प्लस 4k. एम आय करेक्ट? काय केलं? हे त्यांचे काय झाले? पोझिशन वेक्टर झाले. बी पोझिशन वेक्टर्स ऑफ vertices of tetrahedron A, B, C, D. And therefore, 3 adjacent sides काढा. AB, AC, AD co-terminus edges. AB bar, B bar minus A bar, 3i minus minus I, 4i minus 2j minus 2j minus 4j k minus 3k minus 2k. Then AC bar is C bar minus A bar. C bar 2 minus minus 1 3i. J minus 2j j 3k 0.
ए डी बार -1 +1 0i -2 -2 -2 -4j 4k -3k प्लस k ह्या काय झाल्या कॉन्करंट एजेस झाल्या. या काय झाल्या कॉन्करंट एजेस अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ tetrahedron equal to 1/6 AB AC AD box product AB bar 4 -4 -2 AC AD which is equal to 4 into यांचा product -1 minus plus 4 into 3 minus 0 -2 into -12. So you got -4 plus 12 plus 24 which is equal to 36 मधनं 4 गेले 32/6 means 16/3 cubic units. 16/3 cubic units, and this is your answer. See the problem. If 4 points A with position vector A bar, B with position vector B bar, C with position vector C bar, D with position vector D bar are coplanar, given to be coplanar, then show that this. Okay, म्हणजेच काय आहेत A B C D हे कसे आहेत कोप्लॅनर आहे. याचाच अर्थ यांच्यापासून असणारे ए बी बार ए सी बार ए डी बार हे 3 वेक्टर सुद्धा कसे आहेत कोप्लॅनर आहे. ते 3 वेक्टर कोप्लॅनर आहे. याचाच अर्थ यांचा ए बी बार डॉट ए सी क्रॉस ए डी काय आहे 0 आहे. पोजिशन वेक्टरच्या भाषेत जर लिहायचं ठरलं तर ए बी बार कॅन बी रिटर्न ॲज बी बार मायनस ए बार ए सी बार मायनस ए बार क्रॉस ए डी बार डी बार मायनस ए बार इक्वल टू 0. दॅट इज बी बार मायनस ए बार डॉट सी बार क्रॉस डी बार माइनस सी बार क्रॉस ए बार माइनस ए बार क्रॉस डी बार प्लस ए बार क्रॉस ए बार. एम आय करेक्ट. 2 ब्रॅकेट सॉल्व केले, क्रॉस प्रॉडक्ट घेतला, बट क्रॉस प्रॉडक्ट विथ इट सेल्फ 0 म्हणजेच काय राहील बी बार मायनस ए बार डॉट सी बार क्रॉस डी बार. मला पॉझिटिव्ह पाहिजे आहे, मी काय करणार यांच्यातली ऑर्डर चेंज करणार. हाही पॉझिटिव्ह पाहिजे आहे, मी काय करणार डी बार क्रॉस ए बार करणार इक्वल टू 0. का क्रॉस प्रॉडक्ट विथ इट सेल्फ इक्वल टू 0 अँड ए बार क्रॉस बी बार इज सेम ॲज मायनस बी बार क्रॉस ए बार. का मी ऑर्डर चेंज केली. आता बी बारने तिघांशी डॉट प्रोडक्ट घ्या, नंतर मायनस ए बारने डॉट प्रोडक्ट घ्या. नेक्स्ट स्टेप काय बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार प्लस बी बार डॉट ए बार क्रॉस सी बार प्लस बी बार डॉट डी बार क्रॉस ए बार मायनस
मायनस ए बार डॉट सी बार क्रॉस डी बार मायनस ए बार डॉट ए बार क्रॉस सी बार मायनस ए बार डॉट डी बार क्रॉस ए बार इक्वल टू 0. घेतला डॉट प्रॉडक्ट. आता दोन वेक्टर जर आयडेंटिकल असतील तर 0 येतो. बघा हे शेवटचे दोन ए वरती आहे का कोणी? बघा बी सी डी बी ए सी बी डी ए नाही आहे, राहू द्या. ओके, टू वेक्टर्स आयडेंटिकल म्हणजे शिल्लक काय राहिलं? बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार. ओके, प्लस बी बार डॉट ए बार क्रॉस सी बार प्लस बी बार डॉट डी बार क्रॉस ए बार माइनस ए बार डॉट सी बार क्रॉस डी बार इक्वल टू 0. का? दोन का कॅन्सल झाले? टू वेक्टर्स आर आयडेंटिकल. दोन सारखे आहे म्हणून ते कट झाले. ओके, बघा पुढे स्टेप. आपल्याला ए बी सी राईटला पाहिजे. मग ए बी सी फक्त इथं आहे, हा शिफ्ट करा. म्हणजेच काय राहील? बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार प्लस बी बार डॉट डी बार क्रॉस ए बार. हा मायनसचा प्लस करायचा असेल तर काय करावं लागेल? ए बार डॉट डी बार क्रॉस सी बार आणि विच इज इक्वल टू, हा शिफ्ट झाला, मायनस बी बार डॉट ए बार क्रॉस सी बार. एम आय करेक्ट? हा फक्त शिफ्ट केला आणि याचा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह केला म्हणजे यांची ऑर्डर बदलली. आता आपल्या प्रूव्ह दॅटकडे बघा. बी सी डी आहे बघा 2 नंबरला, हा तसाच ठेवू. बी बार डॉट सी बार क्रॉस डी बार प्लस बी डी ए आहे का? बी डी ए आहे, पण मग हा सायक्लिक आहे. सायक्लिक आहे म्हटल्यावर तिघातून कोणताही क्रमाने पुढचा घ्या. पॉझिटिव्ह साईन आहे. बी बार डॉट डी बार क्रॉस ए बार किंवा डी बार डॉट ए बार क्रॉस डी बार किंवा हा काय आहे? ए बार डॉट बी बार क्रॉस डी बार. सायक्लिक म्हणून याच्याऐवजी हा टाकला प्लस ए डी सी. बघा हाच मला पुन्हा कसं लिहायचं? सायक्लिकने इट्स सेम ॲज सी बार डॉट ए बार क्रॉस डी बार. पुढचे क्रम जायचे इक्वल टू, याच्यातला मला निगेटिव्हचा पॉझिटिव्ह पाहिजे, बी बार डॉट सी बार क्रॉस ए बार. ह्या दोघं काय आहेत? ह्या दोघांसाठी काय वापरलं? बॉक्स प्रॉडक्ट इज सायक्लिक आणि याच्यात ऑर्डर बदलली, झालं. ओके, विच इज इक्वल टू इज सेम ॲज, हाही पुन्हा सायक्लिक आहे म्हणजेच इट कॅन बी आल्सो रिटर्न ॲज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. आणि राईट इन टर्म्स ऑफ बॉक्स प्रॉडक्ट हा कसा लिहिता येईल? बी सी डी हा ए बी डी हा सी ए डी आणि हा ए बी सी आणि हा तुमचा ॲन्सर. दिस इज द बॉक्स प्रॉडक्ट. ओके, थँक्यू.